संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते परतीच्या पावसाने व्यापलेलं असणार आहे। पावसाचा अक्षरशः कहर बघायला मिळू शकतो। Hearing this news, a small farmer in Washim looked up at the dark skies in fear. 15 एकर भाड्यानं घेतलंय, पीक वेळेवर निघालं नाही तर सगळं संपेल। The situation was very tense. But then it was as if a miracle happened. When other farmers from his taluka heard about his plight, they immediately rushed to help. हृदय हृदय एकची झाले, उरा उरात भरून आले। मी घरून 9 वाजतापर्यंत येऊन पाहिलं तर माझ्या शेतातनी इतके गट झाले तयार। ते पाहून असं म्हणजे माझं हृदय दाटून आलं। सर्व 40 किलोमीटरहून माझ्या शेतामध्ये त्याचे डब्बे स्वतः बांधून आणले आणि इथं मला 1 रुपयाचा पिन खर्च न लागता त्यांनी इर्जिक पद्धतीने मला हे सोयाबीन सोंगून दिले। A single message for help was sent out at 8:30 p.m. and by 9 a.m. the next morning, 68 farmers had arrived on his farm. सखे सोबती माय माऊली, जगण्यावरती गार साऊली। कारण आपण शेतकरी स्वतः असल्यामुळे आपल्याला ते समस्या समजते की आभाळ आलं, पाऊस येत आहे आणि शेतकऱ्याचं नुकसान होत आहे। पैशाचा किती तुटवडा पडते, मजूर सापडत नाही। म्हणजे या दुःखाचं जे कारण आहे ते आम्ही सगळ्या शेतकरी महिला समजू शकतो। चला आपण बहिणी म्हणून भावाले तेवढं काम मदत करून देऊ। भाऊ बहिणीले करतात, बहिणीने भावालेच केले यावेळेस असं समजू म्हटलं आपण दिवाळीची। चला। These are the farmers who are a part of Pani Foundation's Farmer Cup. They've experienced the power of unity, and today they are an inspiration themselves. शेतात माझी आवगी, मी जेव्हा शेतात आल्याबरोबर मला असं वाटलं, अरे बापरे एवढं मोठं मजूर आणि ते त्याच्या शेतात दिसलं। म्हणलं हे एवढं मोठं मजूर आणलं कुठून? रविभाऊ काय म्हणून राहिले? अहो साहेब म्हणजे सगळे आमचे मित्रमंडळ आहेत, ती सोयाबीन सोंगणाऱ्या बाया या रविभाऊच्या वर सोयाबीन सोंगत होत्या। म्हणजे मला एवढा आनंद म्हणलं, अरे बापरे। मी जेव्हा शेतात आलो तेव्हा एक बॅग सोंगून ओके झाली होती। आज जर हे सोयाबीन जर त्यांनी मजुराच्या सहाय्याने जर सोंगणी केली असती तर या 15 एकरामध्ये त्यांना 50,000 रुपये जवळपास खर्च आला असता। पण फक्त या गटशेतीच्या माध्यमातून हा मजुरीचाच प्रश्न या ठिकाणी मिटला नाही तर त्यांची पैशाची बचत याच्यामधून झाली। मला अभिमान वाटते या तालुक्यातील गटशेतीतील सर्व आमच्या शेतकरी गटांचा।